आता मी गुंडाळलेली पाटवडी दाखवणार आहे। त्याच्यासाठी हा बारीक चिरलेला कांदा, खोबरं किसलेलं, 4 काजूचे दाणे, थोडेसे शेंगदाणे आणि तीळ याचं मी वाटण करण्यासाठी आता हे भाजून घेते चांगले। खोबरं मग नंतर टाकते, हे लवकर जळते म्हणून मी नंतर टाकते। हे झालेलं आहे, यामध्ये आता खोबरं घालून घेते। खोबरं लवकर जळते म्हणून त्याला हे मी मसाला भाजला होता त्याचे वाटण केलेलं आहे। आता मी रस्सा फोडणी देते। आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये फोडणीला कांदा घालते। तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला हे टाकते। आता थोडं वाटण टाकते रस्सा घट्ट यायसाठी। आलेला आहे, आता यामध्ये मी पाणी सोडून घेते। बेसन घेते वडी करायसाठी। हळद, थोडी हळद, तिखट, हिंग, मीठ जास्त नाही घालायचं, थोडं वाटणही घालायचं त्यामध्ये। आता पाटवडीसाठी भिजवून घेते, सगळा मसाला घालून घट्ट भिजवते। आता याच्यात वाटण केलेलं आहे, ते वाटण, तिखट आणि मीठ, हळद सगळे मी हे मिक्स केलेलं आहे। आता याची पोळी लाटून घेते। याची पोळी लाटून घेतलेली आहे, अशी पातळ लाटायची। आता त्याला हा मसाला लावून घेते। लावून घ्यायचं। आता हे मी कापून घेते, याचे 3 तुकडे करते आणि हे छोटे तुकडे करते। शंकरपाळे करतो आपण तसे। करते अशा गुंडळ्या करते। आता ह्या मी गुंडाळ्या करून घेतल्या वडीच्या। आता मी ग्रेव्ही केलेली आहे रस्सा, त्याच्यामध्ये यामध्ये टाकते। आता ग्रेव्हीमध्ये बघा छान रस्सा लाल आलेला आहे। आता ही भाजी शिजलेली आहे। आता वरून कोथिंबीर घालते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। वडीची पाटवडी रस्सा भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।